नमस्कार मित्रांनो, स्टाईल ऑफ ट्रेडिंग अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका टूलबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. आता मागचे तुम्ही 2 व्हिडिओ पाहिले असेल, इंडिकेटरची माहिती घेतलेली आहे, जसे की पिव्होट पॉईंट इंडिकेटर, त्याबद्दलची माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. पण आजचा आपण एक खास व्हिडिओ बनवणार आहोत, तो म्हणजे एका टूलबद्दल. आता हे टूल काय आहे तर व्हॉल्यूम प्रोफाईल. आता व्हॉल्यूम प्रोफाईललाच आपण POC देखील म्हणू शकतो, जसे की पॉईंट ऑफ कंट्रोल. या पॉईंट ऑफ कंट्रोलचा उपयोग करून आपल्याला एक हॉरिझॉन्टल लेवल ड्रॉ करून मिळते. आता जसं म्हणजे हे हॉरिझॉन्टल लेवल म्हणजे काय असते तर ज्या ठिकाणी मार्केट हे सर्वाधिक बाईंग किंवा सेलिंग झालेले असते त्या ठिकाणी एक हॉरिझॉन्टल लेवल ड्रॉ झालेली असते. तर आता या टूलचा उपयोग करून आपण मार्केटमध्ये ट्रेड कसं फाइंड आउट करू शकतो, आपल्याला एक सप्लाय किंवा डिमांड झोन कुठं तयार होतं त्याबद्दलची माहिती आपल्याला या टूलद्वारे मिळू शकते. आता बघा, जसं आपण समजून घेऊया हे व्हॉल्यूम प्रोफाईल टूल काय आहे. जसं की तुम्हाला दिसत असेल फिक्स्ड रेंज व्हॉल्यूम प्रोफाईल, यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला हे असं एक टूल दिसत असेल. हे टूल जसं बघा तुम्हाला म्हणजे ह्याला आपण आता तुम्हाला ह्या साईडला काय झालेलं आहे, निळ्या कलरचे बार आणि येलो कलरचे बार दिसत असतील आणि इथंच काय झालेलं आहे, एक रेड कलरची लाईन आहे, त्याला एक आपण हॉरिझॉन्टल लाईन म्हणू शकतो. आता या रेड कलरला आपण या रेड कलरच्या लाईनला आपण हे काय म्हणतो तर इथं सर्वाधिक बाईंग किंवा सेलिंग झालेलं आहे. तर ह्या ठिकाणी सर्वाधिक बाईंग आणि सेलिंग झाले, म्हणजेच इथंच मार्केटनं काय केलेलं आहे, मार्केटमध्ये सर्वाधिक बाईंग म्हणजे आणि सेलिंग झालेलं आहे. आणि इथं या ठिकाणी आपल्याला हे दर्शवतात की कोणत्या ठिकाणी, आता ह्या ठिकाणी पण बाईंग आणि सेलिंग जास्त झाले, ह्या ठिकाणी पण झालेलं आहे. पण आपल्याला या टूलचा उपयोग कसा करायचा त्याबद्दल आपण प्रथम जाणून घेऊ. आता बघा, जसं आता एकच मिनिट, हां, ह्यावर जायचं आपल्याला, फिक्स्ड रेंज व्हॉल्यूम प्रोफाईल. आता ह्यावर गेल्यानंतर फिक्स्ड रेंज व्हॉल्यूम प्रोफाईल सर्वप्रथम काय करायचं आपल्याला, एकच मिनिट, सॉरी, क्लिक केल्यानंतर प्रथम आपल्याला सकाळी मार्केट हे किती वाजता, 9:15 चालू होते आणि बंद कितीला होते तर 3:30 बंद होते. तर या ठिकाणी आपल्याला आता मार्केट इथं काय झालेलं आहे, मार्केट इथं ओपन झाले. आता ओपन झाले आणि मार्केट क्लोज झालेलं आहे, कुठं आहे, इथं क्लोज झालेलं आहे 3:30. या या काळामध्ये कुठं बाईंग झाली किंवा कुठं सेलिंग झाली हे आपल्याला या टूलद्वारे दर्शवते. आता याच्यावर क्लिक केलं आपण आणि इथे क्लिक करायचं आणि इथे 3:30 कॅन्डलला क्लिक करायचं. अशा प्रकारे हे आपल्याला हॉरिझॉन्टल लेवल एक ड्रॉ करून मिळते. ही लेवल ड्रॉ केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, दोन हॉरिझॉन्टल लेवल ड्रॉ करायचे. जसं की ह्या लेवलच्या वर इथे तुम्हाला दिसत असेल, ह्या ठिकाणी आपल्याला एक लेवल ड्रॉ करायची आहे आणि त्याखालीच एक लेवल ड्रॉ करायची आहे. आता ह्या लेवल ड्रॉ केल्यानंतर आता ही एक रेड तुम्हाला लेवल दिसत असेल, तर ही एक लेवल हे आता मागचं तुम्ही व्हिडिओ पाहिला सपोर्ट अँड रेजिस्टन्सचा. तर जसं की सपोर्ट अँड रेजिस्टन्स हे फिक्स लेवल नसतात, अशा प्रकारे एक झोन असतात. तसंच आपल्याला हे काय करायला, आपण एक झोन तयार करून घेतलेला, म्हणजेच ह्या लेवलचं एक झोन तयार करून घेतला. आता ह्या झोनमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर कसा ट्रेड फाइंड आउट करायचा आहे. आता जसं मार्केट हे काय झालेलं आहे, या POCच्या वर ओपन झालेलं आहे. POCच्या वर ओपन झाल्यानंतर POCच्या वर मार्केट ओपन झाल्यानंतर आपल्याला ट्रेड हे बाईंग साईडचेच फाइंड आउट करायचे आणि मार्केट जर POCच्या खाली ओपन होत असेल तर आपल्याला सेल साईडचेच ट्रेड फाइंड आउट करायचे. आता मार्केट इथं काय झालेलं आहे, ओपन झालं आहे. ओपन झाल्यानंतर आपण लगेच काय करतो, एंट्री घेत नाही, मार्केटचा एक ट्रेंड बघत असतो. तर अशा प्रकारे काय झालं, मार्केटने इथनं ही लेवल क्रॉस केले, पण हे लेवल क्रॉस केले का ह्या झोनमध्येच आहे, पण हे लेवल क्रॉस केले का तर नाही. ज्यावेळेस मार्केट हे खालची लेवल म्हणजे ह्या खालची लेवल आहे त्या खाली जर कॅन्डल क्लोज करत असेल आणि त्या कॅन्डलला फॉलो थ्रू मिळत असेल तर आपण सेल साईडचा ट्रेड घेऊ शकतो. आता आपल्याला इथं काय झालं आहे, मार्केट हे इथं आलं आणि ह्या लेवलपासून मार्केटचा काय झालं आहे, बाउन्स बॅक झालेला आहे. तर आपल्याला इथं एक कॅन्डलस्टिक पॅटर्न बघायला मिळू शकतो, जसे इनसाइडर कॅन्डल आणि आपल्याला काय झालं, ही लेवल ब्रेक झाल्यानंतर एंट्री घ्यायची आहे. इथं आपण काय करू शकतो, एंट्री घेऊ शकतो आणि टॉपलाच आपल्याला काय करायचं आहे, प्रिव्हियस कॅन्डलच्या खाली लावायचं किंवा प्रिव्हियस स्विंगच्या खाली लावून टाकायचं आणि टार्गेट हे आपलं 1:2 टार्गेट व्हायचं आहे.
अशा प्रकारे आपण लेवलचा उपयोग करून मार्केटमध्ये ट्रेड फाइंड आउट करू शकतो. तुम्हाला समजला. जसं की काय करायचं आहे, सर्वप्रथम एक झोन तयार करून घ्यायचा आहे. झोन तयार केल्यानंतर ज्या लेवल आहेत त्या ठिकाणी जर कॅन्डल क्लोज होत असेल त्या ठिकाणी आपल्याला ट्रेड फाइंड आउट करायचा आहे. अशा प्रकारे हे केलेलं आहे. आता समजा उदाहरणार्थ आपल्याला उद्यासाठी आपल्याला ट्रेड फाइंड आउट कसा करायचा, म्हणजे लेवल कशा काढायच्या. जसं की आता काय करायचं आहे, फिक्स्ड रेंज व्हॉल्यूम प्रोफाईल काढायचं आहे. या ठिकाणी क्लोज करायचा हां इथून. आणि इथं काय झालं, मार्केट इथं, तर आपल्याला इथं काय झालं, लेवल इथं मिळालेले आहेत. इथं लेवल मार्केटला मिळालेले आहेत. आता मार्केट एक कुठं ओपन झाले आहे, तर POCच्या वर ओपन झालेलं आहे. तर आपण या म्हणजे जसं की आपल्याला काय झालेलं आहे, आपण कालच्या लेवल काढल्या होत्या. तर कालच्या लेवलमध्ये मार्केट ज्या ठिकाणी सर्वाधिक बाईंग किंवा सेलिंग झालं त्या ठिकाणी आलेलं आहे का, तर नाही. तर आपण या ठिकाणी काय करू शकतो, तर दुसऱ्या स्ट्रॅटर्जीचा उपयोग करून मार्केटमध्ये एंट्री घेऊ शकतो. पण या ठिकाणी काय झालं, मार्केट हे POCच्या वर ओपन झाले, त्यामुळे आपल्याला बाईंग साईडचा ट्रेड फाइंड आउट करायचा आहे. आता अजून काय आपण 2 उदाहरणं पाहूया. जसं निफ्टी 22,800चा पुट. आता ह्या ठिकाणी बघा, जसं आपल्याला उद्याच्या लेवल काढायचे आहेत, तर प्रथम फिक्स्ड रेंज व्हॉल्यूम प्रोफाईल 9:15 कॅन्डल, परत त्यानंतर 30:30 कॅन्डल. अशा प्रकारे हे आपल्याला टूल समोर येईल आणि या टूलला आपल्याला काय करायचं, हॉरिझॉन्टल लेवल ड्रॉ करायचा आहे. एक प्रकारे झोन तयार करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हे झोन तयार करून घेतल्यानंतर बघा, या प्रकारे झोन तयार करून घेतल्यानंतर मार्केट हे ओपन कुठं झालेलं आहे, तर POCच्या खाली. मग आपला ट्रेड कोणता फाइंड आउट करायचा आहे, तर सेल साईडचा. त्यामुळे आपण बाईंग साईडचा ट्रेड फाइंड आउट करू शकत नाही. तर आपल्याला इथं काय करायचं आहे, आता जसं की मार्केट इथं ओपन झालं, आपण लगेच काय करतो, एंट्री घेत नाही. जसं मार्केटचा आपण एक ट्रेंड पाहत असतो. पण इथं मार्केट काय झालं, तर हे लेवल ब्रेक केलेलं आहे आणि कॅन्डल हे काय आहे, तर बिग म्हणजे बेरिश कॅन्डल आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी एंट्री घेऊ शकतो. आता जसं की ते एंट्री आणि टॉप लॉस असं, आणि टार्गेट आहे 1:2 टार्गेट ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपण एंट्री घेऊ शकतो. आता बघा, आता आपल्याला अजून या ठिकाणी जसं बघा, फिक्स्ड रेंज व्हॉल्यूम प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे. ठिकाणी 9:30 आहे. नऊ वाजून 15 आणि 3:30 या ठिकाणी आपण काय केलं आहे, सेंट्रल अशा प्रकारे फिक्स्ड रेंज व्हॉल्यूम प्रोफाईल केलेलं आहे. आणि आपल्याला काय करायचं, ह्या ठिकाणी लेवल ब्रेक करायचं आणि या ठिकाणी राहायचं. तर आता ह्या ठिकाणी काय झालेलं आहे, तर मार्केट हे इथं कॅन्डल क्लोज झाली आहे, पण ह्याला फॉलो थ्रू मिळालेला आहे का, तर नाही. त्यामुळे आपण इथं काय करू शकतो, ट्रेड फाइंड आउट करू शकत नाही. या ठिकाणी काय झालं आहे, तर ही लेवल ब्रेक झालेलं आहे आणि या ठिकाणी आपण काय करू शकतो, ट्रेड फाइंड आउट करू शकतो आणि बाईंग साईडचा ट्रेड घेऊ शकतो. अशा प्रकारे टार्गेट हे 1:2 टार्गेट ठेवायचं आहे. अशा प्रकारे हे आपण मार्केटमध्ये ट्रेड घेऊ शकतो. तर तुम्हाला समजलं असेल की या टूलचा उपयोग करून आपल्याला मार्केटमध्ये ट्रेड किंवा सप्लाय डिमांड झोन कुठं आहे, सर्वाधिक बाईंग किंवा सेलिंग कुठं झालेली आहे, त्याबद्दलची माहिती तुम्हाला थोडक्यात समजली असेल. तर जसं की आपल्याला उद्या ट्रेड करायचं आहे, तर त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, आपल्याला झोन कसा तयार करायचा या ठिकाणी आणि या ठिकाणी, आणि आपल्याला काय 2 हॉरिझॉन्टल लेवल ड्रॉ करायचे. आपल्याला समजा उद्या जर मार्केट ह्या लेवलच्या वर ओपन झाले, तर आपण बाईंग साईडचा ट्रेड फाइंड आउट करणार आणि ह्या खाली जर झाले, या लेवलच्या खाली झाले, तर सेल साईडचा आपण ट्रेड फाइंड आउट करणार. तर तुम्हाला हा POCचा उपयोग करून मार्केटमध्ये ट्रेड कसा फाइंड आउट करायचा, प्रॉफिट कसं कमवायचं, त्याबद्दलची माहिती मिळाली असेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूयात.